नमस्कार, मी पद्मा अनमुले. आज एक नवीन विषय घेऊन आली आहे तुमच्यासमोर. तुम्ही बऱ्याच वेळा मुलांना ॲबॅकस किंवा वैदिक मॅथच्या क्लासला पाठवता किंवा त्यांना तुम्ही पाहिलंही असेल. शाळेमध्ये पण काही ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. तर आता ॲबॅकस म्हणजे काय, तर गणिती आकडेमोड करण्यासाठीची एक पद्धती आहे. यामध्ये काय केलं जातं, तर मुलांची सर्वात पहिल्यांदा गणिताची भीती ही पळवली जाते. त्यांची स्मरणशक्ती चांगली वाढते, त्यांची एकाग्रता वाढते आणि ॲबॅकस करण्याचं योग्य वय आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून वयाच्या 10व्या वर्षापर्यंत हे मूल करू शकते. त्यामध्ये वेगवेगळ्या लेवल्सही असतात. ॲबॅकसमध्ये काय केलं जातं, तर लाकडी मण्यांच्या साह्याने मुलांची गणिताची आकडेमोड ही केली जाते. मग त्यासाठी अंक भरपूर असतील, भरपूर म्हणजे 10 जरी अंक असतील तर 10 अंकांमधनं ते तुम्हाला गणितं सोडवली जातात. आता याच्यामध्ये काय झालं, तर टूल्स वापरून गणितं सोडवण्याची पद्धत आहे. आणि वैदिक मॅथ्स हे वयाच्या 11व्या वर्षापासून तर वयाच्या 15व्या वर्षापर्यंत तुम्ही हे करू शकता. याच्यामध्ये कल्पनाशक्तीला वाव दिला जातो, कल्पना केली जाते आणि मगच तुम्ही काय करता, गणितं सोडवता. जसं लहानपणी तुम्ही आईने किंवा बाबांनी उदाहरण सांगितलं असेल, तुझ्याकडे जर 5 रुपये आहेत आणि त्यातील 3 रुपये खर्च झाले तर तुझ्याकडे किती शिल्लक राहतील. म्हणजेच कल्पनाशक्तीला वाव दिला जातो तो वैदिक मॅथ्समुळे. आणि याचा उपयोग त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी होतो, एकाग्रता होते, स्मरणशक्ती चांगली वाढते. मग काय होतं की मुलांचा ॲबॅकस किंवा वैदिक मॅथ्स केल्याने सर्वांगीण विकास होत आहे. तो कसा, तर आपल्या मेंदूचे 2 भाग पडतात, एक डावा बाजू आणि एक उजवी बाजू. डाव्या बाजूचा विकास होत असताना त्यांची तर्कशक्ती आणि गणित सोडवण्याची ताकद वाढत असते. आणि उजव्या मेंदूचा भाग जो आहे त्याच्यामध्ये त्यांची स्मरणशक्ती, त्याच्यानंतर त्यांची कल्पनाशक्ती याचा उपयोग केला जातो. म्हणजे सर्जनशील होतात तुमची मुलं, नाविन्यता येते त्यांच्या प्रत्येक कार्यात आणि कृतीमध्ये. मग जर तुमच्या मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तर मेंदूचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्हाला ॲबॅकस किंवा वैदिक मॅथ्स हा मुलांना लावला पाहिजे. आणि तुमच्या जवळपास केंद्र तर उपलब्ध असतीलच. माझ्याही परिचयाचे काही आहे. जर तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला डिटेल्स पाठवते. धन्यवाद.